मनपाच्या या शाळेमध्ये आल्यानंतर पाहायला मिळालं की राज्यातले जे राज्यकर्ते आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवारजी आणि दुसरे एकनाथ शिंदेजी यांनी जे या महिलांसाठी जी योजना आणली, लाडकी बहीण योजना, त्या लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या मुलांची काय परिस्थिती आहे या राज्यकर्त्यांनी या शाळेमध्ये येऊन पाहायला पाहिजे। आज मोठ्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी होतात, कोट्यावधी रुपये हे शिक्षण विभागावरती खर्च केले जातात आणि हे खर्च होत असताना या शाळांची अवस्था काय आहे किंवा नवीन इमारती ज्या बनवल्या जातात त्या इमारतींमध्ये या विद्यार्थ्यांना जाण्यापासून रोखलं जातं। अशा प्रकारचं बेजबाबदार प्रशासन आणि कुठेतरी संवेदनहीन असं हे राज्य सरकार आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बालवाडी ते 8वी पर्यंत जवळजवळ 350 मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि यांना सांगण्यात येत आहेत की या शाळेमधून आपण स्थलांतरित होऊन कुठेतरी लांब 1.5 किलोमीटरच्या की 2 किलोमीटरच्या अंतरावर असणारी दुसरी इमारत जी आहे त्या ठिकाणी जावं, पण याच ठिकाणी जी नवीन इमारत तयार झाली आहे त्याच्यामध्ये जाण्यापासून यांना रोखलं जाते। तर ही इमारत कोणासाठी बांधली गेली आहे? आज पूर्ण इमारत जी आहे 6 मजली इमारत तयार आहे, लाईट पंखे सगळी व्यवस्था त्या ठिकाणी झालेत, फक्त त्या ठिकाणी जे बेंचेस आहेत, चेअर्स आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी नेऊन तिथे शाळा सुरू करायच्या आहेत। 27 शालेय वस्तू देऊन आपण मुलांना शाळेमध्ये येण्याचं आपण प्रयास करतो आणि कुठेतरी मुंबई शहरामधल्या या सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाची आपण काळजी वाहतो, पण त्याच मुलांच्यासाठी जेव्हा नवीन इमारत तयार होते तेव्हा हे प्रशासन जे आहे ते उदासीन आहे आणि म्हणून अशा प्रकारचं प्रशासन जे आहे याचं मी निषेध करते। आज या विभागातल्या सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे, मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, पण कुठेतरी प्रशासन एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपलं कामकाज पाहत आहे, याचा मी निषेध करते। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या।